जोगेश्वरी पूर्वमध्ये वस्तू आणि पैसे वाटपाच्या आरोपावरून शिवसेना आणि शिंदे गट आणि ठाकरेंची शिवसेना हे आमने सामने आलेले आहेत। दोनही कार्यकर्ते आपापसात भिडले, दगडफेक झाली। यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाल्याचं सुद्धा वृत्त आहे। ठाकरे आणि शिंदेचे शिवसैनिक भिडले, निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप, घोषणाबाजी, दगडफेक, राडा आणि बरच काही। जोगेश्वरीत भर रात्री शिवसैनिकांचा गोंधळ। मुंबईतील प्रचार दौरे आणि सभांनी निवडणुकीच्या प्रचारात रंगत आणलेली आहे। मात्र रात्री जोगेश्वरी मतदारसंघात जो राडा झाला त्यानंतर निवडणुकीत मतदारांना पैशाचं प्रलोभन दाखवलं जातंय का, हा सवाल उपस्थित होतोय। जोगेश्वरीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि शिवसेना शिंदे पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले। यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे जोगेश्वरी पूर्वचे उमेदवार बाळा नर यांच्यावर हल्ला केल्याचा दावा केला जातोय। येथे महिला देखील मोठ्या प्रमाणात होत्या, त्यांच्यातही हमरीतुमरी झाली। शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना आणि महायुतीवर पैसे वाटपाचा आरोप करत गोंधळ घातला। जोगेश्वरीमध्ये शिवसेना शिंदे पक्षाकडनं मनीषा वायकर उमेदवार आहे, तर शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार अनंत उर्फ बाळा नर यांनी गुंडगिरी करत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून महिलांचा विनयभंग, दगडफेक आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खासदार रवींद्र वायकरांनी केलाय। 100-200 मुलांना घेऊन उमेदवार एखाद्याच्या जागेवरती जो जिथे कार्यरत आहे त्याच्यावरती येतोय, हल्ला करतोय, त्यामध्ये दारू पियालेली लोक आहेत आणि दगडफेक करतायत, मालमत्तेचं नुकसान करतायत। मग ही आदर्श आचारसंहिता कशी आणि हा उमेदवार येऊ तरी कसा शकतो? रवींद्र वायकरांचे कार्यकर्ते मातोश्री क्लब येथे रात्री उशिरा पैसे वाटप करत असल्याचा दावा करत हा प्रकार रोखण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते मातोश्री क्लबच्या बाहेर मोठ्या संख्येने जमले आणि त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। दरम्यान शिंदेंकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनीही केलाय। जोगेश्वरीमध्ये पैशाचं वाटप तर सर्रास सुरूच आहे, पण अशा प्रकारे सुद्धा वाटप करून महिला मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी सुरू आहे आणि मग शिवसैनिक किंवा आमच्या महिला शिवसैनिक जाऊन तिथे धाड घालतात, तेव्हा हा राडा होतो। निवडणूक आयोगाला जर काही करायचं असेल त्याने अशा ठिकाणी कारवाई केली पाहिजे। जोगेश्वरी पूर्वमधील घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा शिवसेना शिंदे पक्षावर जोरदार टीका केली आहे। शिवसैनिकांवर हल्ले करण्याचा प्रयत्न करताय, लाज वाटली पाहिजे असा थेट निशाणा आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर साधलेला आहे। शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते जोगेश्वरीवरून येतात आणि आमच्या महाराष्ट्रात दादागिरी करण्याचा प्रयत्न करतात। भाजपवाले असतील ते भाजपवाले असतील। जोगेश्वरी पूर्वमधील घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केलाय, तर अनेकांवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आहे। मात्र यामध्ये निवडणूक आयोगाकडून काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र या मतदारसंघात सुरू झालेला शिवसेना विरुद्ध शिवसेना हा संघर्ष पुढच्या काळात आणखी टोकाला जाण्याची चिन्ह दिसतात। स्वप्नील जाधव सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।